नमस्कार भावी पोलिसांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जे भयानक सत्य तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, तुम्हाला कधीच कोणत्या अकॅडमीवाला नाही सांगणार. कारण त्याला माहिती असतं, जर आपण विद्यार्थ्यांना सांगितलो तर आपल्याकडे क्लासेसला कोणी येणार नाही. त्यासाठी बघा, तुम्हाला जे पुस्तक सांगणार आहे त्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला आजपर्यंत सुद्धा प्रश्न गेलेला नाही. अजून त्या पुस्तकावर कधी प्रश्न जाणार पण नाही. कारण बघा, मी जे स्वतः पुस्तक वापरले मित्रांनो, त्यातूनच चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आणि जास्त महागाची का पुस्तकं नाही, एकदम स्वस्तामधली तुमच्या खिशाला परवडेल व त्याचबरोबर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आउटपुट देणारे पुस्तक आहे. आणि बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकं मी सांगितले, त्यांचा पण लेखीचा स्कोअर त्या चांगल्या प्रकारे जात आहे. त्यांना 80+ त्यांना मार्क त्या पुस्तकांचा वापर केला, त्यांनी पुस्तके चांगल्या प्रकारे वापरले. त्यामुळे त्यांचा स्कोअरसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे जात आहे. आणि त्यांच्या अभ्यासामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे मित्रांनो. कारण बघा, एक पुस्तक तुम्ही जर एकच चांगलं पुस्तक घेतलं आणि त्याचाच वारंवार वापर केला, तेच तुम्ही वारंवार वाचले मित्रांनो, तुमच्या अभ्यासामध्ये 100% भर पडणार आहे. आणि बघा, एवढे मोठे जास्त पुस्तक घेऊन काही कामाचं नाही आपल्यासाठी. बघा, जे पुस्तकामधून आपल्याला पोलीस भरतीला येतं, हे तुम्ही 4-5 पुस्तक तुमच्याकडे जर असतील मित्रांनो, बघा तुम्हाला तुमचं 100% मेरिटमध्ये नाव तर 100% येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. बघा, ते पुस्तक तुम्ही घेतलं मित्रांनो, 100% तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे. तर बघा, नेमकं तुम्हाला असं का सांगतोय बघा, मी जे स्वतः पुस्तक वापरलं मित्रांनो, त्याच पुस्तकातून अभ्यास केला, त्याच पुस्तकामुळेच माझी निवड झाली. बघा, आपल्याला जास्त वास्ट पुस्तक वाचून काय विनाकारण डोसक्याचा खराबा करून घ्यायचं नाही. जे पुस्तकं आपल्याला पोलीस भरतीच्या कामी पडतील. एक पुस्तक तुम्ही 10 वेळेस वाचलं तरी चालेल मित्रांनो, पण तुम्ही 10 पुस्तकं वेगवेगळे वाचून तुम्हाला ते चालणार नाही. आणि 10 पुस्तक तुम्ही वेगवेगळे वाचले तर तुम्हाला कन्फ्युजन हे 100% होणार आहे. त्यासाठी बघा, जे पुस्तक तुम्ही घेणार आहात, ते पुस्तक आपल्याला 10 वेळेस वाचायचं आहे. तर तुम्हाला सर्वात पहिले दाखवतो बघा, मी पुस्तक वापरलेलं आहे. तर बघा, मोराव आंबे सरांचं पुस्तक हे बघा, मोराव आंबे सरांचं मित्रांनो पुस्तक. या पुस्तकाच्या बाहेर तर आजपर्यंत प्रश्न गेलासुद्धा नाही. आणि याचबरोबर या सरांचं शब्दसंग्रहाचं एक पुस्तक आहे. येलो कलर म्हणजे बुकचं कवर आहे. हे जर पुस्तक तुम्ही शब्दसंग्रहाचं केलं, यातील म्हणी, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अनेक वाक्यासाठी एक समजा शब्द, हे तुम्हाला पूर्ण मित्रांनो या पुस्तकात मिळणार आहेत. या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला प्रश्न कधी जाणार नाही. आणि त्याचबरोबर बघा, जास्त पुस्तक वापरल्यामुळे समजा म्हणजे वरलं कवरती हे गेलेलं आहे, पण तुम्हाला साईडला देत असेल बघा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. प्रत्येक गावागावामध्ये पुस्तक पोहोचणारं एकच पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं. प्रत्येक भरती करणारा मुलगा किंवा MPSC करणारा मुलगा त्याकडे पुस्तक असतं म्हणजे असतं. आणि बघा, त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं गणिताचं पुस्तक. गणिताचं पुस्तक मी वापरलं कोणाचं, तर नेमकं तुम्हाला बघा, मी बेसिकपासून चालू केलं मित्रांनो. आणि माझा गणितामध्ये रिझल्ट खूप जायचा. त्यामुळे बघा, मी काय केलं माहिती आहे ना, फास्ट ट्रॅक म्हणजे बघा, आमची जी भरती होती मित्रांनो, 21ची भरती 23ला झाली, बरोबर आहे. जी 23ची भरती होती मित्रांनो, त्यामध्ये बघा, मी हे पुस्तक वापरलं एकदम चांगल्या प्रकारे. तरी पण समजा थोडे मार्क कमी पडले आणि त्यामुळे रिझल्ट गेला. पण जेव्हा डबल पुस्तक चांगल्या प्रकारे वापरलं मित्रांनो, तेव्हा मला खूप फायदा पडला. आणि माझा लेखीचा स्कोर एकदम टॉपला गेला. 89 लेखीला मार्क पडले आणि माझी निवडसुद्धा झाली. तर बघा, हे पुस्तक तुम्हाला काय सांगतो माहिती आहे ना. आणि त्याचबरोबर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक पुस्तक म्हणजे बघा, आपण जेव्हा पुस्तकाचं समजा फास्ट ट्रॅक पुस्तक घेतलं त्यामुळे तर अभ्यास करतोय. पण जेव्हा आपल्याला PYQचा अभ्यास करायचा असतोय, तेव्हा आपण म्हणजे एक सेपरेट पुस्तक आपल्याकडे गणिताचं असणं प्रश्नांचं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी बघा, मी कोणाचं पुस्तक वापरलं, गणित आणि बुद्धिमत्ता टोटल यामध्ये होतं मित्रांनो. टोटल गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व PYQ तसेच म्हणजे घटक न्याय जे अभ्यास होतो आपला, या पुस्तकातून अभ्यास झालेला आहे चांगल्या प्रकारे. आणि बघा, सिद्धेश्वर हाडबे सरांचे हे पुस्तक एक नंबर क्वालिटी पास पुस्तक आहे मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या पुस्तकाने तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो. बघा, जेवढा आपण अभ्यास करतोय ते आपल्याला 100% करायचं आहे. आणि तेव्हाच बघा, तुम्ही आज जर 10-12 पुस्तक घेतली, तुम्ही प्रत्येक पुस्तकाचा थोडा अभ्यास करताय, तुमचा अभ्यास त्यातून 100% होणार आहे का, तर नाही. पण तुम्ही एकच पुस्तक 2-3 वेळेस वाचलं, तुमचा 100% अभ्यास त्या पुस्तकातून होणार आहे. आणि त्याचबरोबर बघा, एकदम क्वालिटी बाज, एकदम त्याबाहेर तुमचा GKचा प्रश्न कधी जाणार पण नाही, कधी गेलेला पण नाही. आणि स्वतः मी वापरलेलं आहे मित्रांनो. ते पुस्तक सध्या माझ्याकडे नाही, कारण मी माझ्या मित्राला पुस्तक ते वाचण्यासाठी दिलेलं आहे. बघा, जेव्हा तुम्ही पोलीस असाल किंवा तुम्ही कोणत्या पोस्टला जाचाल, तेव्हा तुमचे मित्र म्हणत असतात म्हणजे, तू कोणते पुस्तक वाचले, तू कसा अभ्यास केला, असे विचारणारे मित्रांनो हजारो विद्यार्थी असतात. त्यासाठी बघा, मी माझा एक मित्र होता, त्यांना पुस्तक दिलं. तर तुम्हाला पुस्तकाचा एक समजा इथे फोटो दिसला असेल साईडला,
सामान्य ज्ञान के भुत्तेकर सरांनी यांचं पुस्तक. या पुस्तकात मित्रांनो तुम्हाला तसं भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, ग्रामपंचायत वगैरे, महानगरपालिका, नगरपंचायत सर्व गोष्टींचा समावेश म्हणजे बघा, तुमचा या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणजे जाणार नाही. कारण बघा इतकं भारी पुस्तक आहे, एकदम बेस्ट पुस्तक आहे. हे असं एवढं पुस्तक आहे मित्रांनो, इतकं क्वालिटीबाज पुस्तक आहे. या पुस्तकाच्या बाहेर तुमचा प्रश्न 100% जाणार नाही म्हणजे जाणार नाही. कारण बघा, आम्ही जे पुस्तक वापरले मित्रांनो, तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, तुमचा वेळ वाया गेला नाही पाहिजे. बघा जास्त पुस्तकं असतात मोठे मोठे, त्यांचा वापर करून आपला कधी अभ्यास पण होत नसतो. अभ्यास वाटतो आपला झाल्यासारखा, पण जेव्हा आपल्यासमोर पेपर होतो तेव्हा आपल्याला म्हणजे ते काहीच आठवत नाही. आणि बघा, नोबेल पुस्तकाची जी भाषा आहे पुस्तकातली एकदम सुटसुटीत आणि एकदम टॉप लेवलची भाषा आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला समजण्यास पण सोपं होईल. आणि बघा त्यातून अभ्यास पण आपला एकदम चांगल्या प्रकारे होणार. बघा एक तुम्ही नोबेलचं पुस्तक आहे सामान्य ज्ञानचं, ते जर तुम्ही मित्रांनो परफेक्ट केलं तर तुमचा GKचं एकसुद्धा मार्क जाणार याची गॅरंटी मला आहे. कारण बघा मी पण त्या पुस्तकातून अभ्यास केला मित्रांनो. एकदम भारी पुस्तक आहे, तुम्ही घ्या. आणि बघा हे जर पुस्तक एवढं तुम्ही केले, तुम्हाला पुस्तक याबाहेर तुम्हाला प्रश्न मराठी असो, तुमचा GK, गणित, बुद्धिमत्ता प्रश्न बाहेर जाणारच नाही. बघा हेच तुम्ही करून बघा. आणि आता आता ज्याला वाटत असेल की माझा अभ्यास खूप झाला आहे, त्यांनी फक्त मला सांगा. हे पुस्तक तुम्ही वापरा मित्रांनो. एकदम क्वालिटीवाज पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल म्हणजे तुमचा अभ्यास या पुस्तकातून बघा, किती वेळेस जरी सांगितलं मित्रांनो मी तुमचा प्रश्न या पुस्तकाबाहेर जाणार नाही, तरी मला असं कमीच वाटेल. कारण की एवढा पुस्तक इतके भारी आहेत ना मित्रांनो हे. तुमचं गणित पण परफेक्ट होणार 37 सरांच्या पुस्तकातून. तुमचे GK पण अगदी परफेक्ट होणार. आणि बघा त्याचबरोबर समजा मी 21वी भरती समजा 23ला झाली, त्यासाठी बघा मी नोबेलचं पुस्तक घेतलं होतं मित्रांनो. ते म्हणजे बघा के भुत्तेकर सरांचं प्रश्नसंचाचं पुस्तक होतं. या पुस्तकातून मी म्हणजे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या मित्रांनो. तेव्हा कुटुंबाचा बघा बराच अभ्यास होत गेला. आणि प्रश्नपत्रिका म्हणजेच विवेकू प्रश्नांचा अभ्यास करणं आपल्यासाठी बघा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्याला एक रोड मॅप दिसेल, म्हणजे अभ्यास नेमका करायचा कसा, आपल्याला कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले गेले परीक्षेमध्ये, हे सुद्धा आपल्याला या पुस्तकामधून कळून घेईल. तर बघा तुम्ही एवढाच अभ्यास करा. आज तुम्ही तुमचं 100% द्या मित्रांनो. उद्या तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार आहे. एवढंच सांगेल मित्रांनो की जेवढा अभ्यास करताय बघा, जास्त पुस्तक घेऊन काय अर्थ नाही. एकच पुस्तक तुम्ही 4 वेळेस वाचा, 3 वेळेस वाचा मित्रांनो. ते कामाचं, पण तुम्ही 4-5 पुस्तक घेऊन एक वेळेस जर पुस्तक वाचत असाल तर ते तुमच्या कामाचं नाही. तर असं तुम्हाला काय म्हणतोय बघा, एकाच पुस्तकातून आपण वारंवार त्याचं रिव्हिजन केलं, वारंवार त्याचा अभ्यास केला तर आउटपुट आपल्याला चांगलं मिळणार आहे. पण तुम्ही 5 पुस्तकं जर 5 वेळेस वाचत, समजा एक पुस्तक तुम्ही एक वेळेस वाचलं किंवा तुम्ही जास्त पुस्तक घेतले, तर तुम्ही 100% कन्फ्यूज होणार आहे. आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये समजा एक कन्फ्युजन निर्माण होणार आहे. ते आपलं करायचं नाही. कन्फ्युजन आपलं 100% दूर होणार आहे. आपण एकच पुस्तक वारंवार वापरलं, वारंवार त्याचा अभ्यास केला. त्यामुळे मित्रांनो एकच पुस्तक वापरा, चांगल्या प्रकारे वापरा, त्याचा चांगला अभ्यास करा, रिव्हिजन वारंवार करत चला. आणि बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या काय अडचणी असेल तर आपला टेलिग्राम ID आहे, म्हणजे त्यावर तुम्ही 100% मेसेज करा मित्रांनो. तुम्हाला मी स्वतः बोलेल. आणि बघा असे बरेच विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे मित्रांनो. आणि बघा तुमच्या मित्राला पण आपले चॅनल शेअर करत चला मित्रांनो. तुमच्या सर्वच एक म्हणजे तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, पण मित्रांनो तुम्हाला ज्या अडचणी होत्या ते पण मला अडचणी होत्या. पण बघा तुमच्यापर्यंत आज जे तुम्हाला अडचणी येत्या मित्रांनो, ती तुम्ही कोणाला तर सांगितलं पाहिजे. कारण त्यावर उपाय मित्रांनो 100% असतो. कोणाला शिंक न होणं, कोणाचा लेखीचा स्कोर चांगला न जाणं, कोणाला समजा ग्राउंडमध्ये चांगले मार्क न पडणं, बघा अशाच अडचणी सर्वांना असतात. त्यासाठी बघा आपल्या एक टेलिग्राम ID आहे मित्रांनो, त्यावर तुम्ही मला मेसेज करा. त्यावर तुम्हाला बिनधास्त मी कॉलवर बोलेल. त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त तुमच्या काय पण अडचणी असतील तर मित्रांनो 100% आपल्याला मेसेज करायचा. आणि नंतर भेटून जय हिंद, जय महाराष्ट्र.